आधी कोणाला फोन करतोयस? काय नाही, भाईला ट्राय करत होतो फोन. आता? हां, म्हणजे कोणाशी तरी बोलावंसं वाटत होतं. म्हटलं भाईला ट्राय करूया. तो जागा असतो ना कधी कधी उशिरापर्यंत. काय झालं, असं का बघतेस? किती अस्वस्थ आहेस बाळा तू. विचार एका गोष्टीचा करतोयस, सांगतोयस दुसरीच गोष्ट. अगं नाही आई, असं काही नाहीये. आधी सुलेखाला फोन लावत होतास का? मला कळलं आज सकाळी तिचा फोन आला होता ते. ती तुला बरंच काही बोलली म्हणे. हे काय चाललंय आधी? तू आमच्यापासून काही लपवतोयस का? असं खरंच काही नाहीये. असं का वाटतंय तुला? मग कसली एवढी उलघाल चालली आहे तुझ्या मनात? असं काय झालंय की ती इतकं बोलल्यानंतरही तू गप्प आहेस? आता मी गप्प आहे, पण फार दिवस गप्प बसणार नाही मी. खूप काही प्रश्नांची उत्तरं विचारायची आहेत मला, पण त्याआधी मी स्वतःला प्रश्न विचारतोय, स्वतःला कोडी घालतोय. कसली कोडी आधी? बरीच कोडी आहेत आणि त्याची उत्तरे शोधायची. शुभ्राच्या आता बऱ्याच गोष्टी मला पटायला लागल्या. आधी मला तू सगळं नीट सांगशील का? सांगे नाही, वेळ आली की सांगेन. कोडी सुद्धा आणि कोड्यांची उत्तरं सुद्धा. जर मनीषाच्या मृत्यूचा संबंध सुलेखाशी जोडला जातो तर मग ही गतजन्मातल्या कुठल्या घटनेची पुनरावृत्ती आहे ज्यामुळे मनीषाचा मृत्यू झाला? याचाच अर्थ मनीषाच्या जन्माआधी म्हणजेच गोदाच्या मृत्यूच्या वेळी सुलेखाचा गोदाशी असलेला संबंध अत्यंत स्वाभाविक आहे. या दोन जन्मातील नियतीने रचलेलं कोडं आता तुम्हाला सोडवायचं आहे आदिनाथ. आदिनाथानं तुम्हाला वाड्याच्या ज्या तसबिरी दाखवल्या त्या तसबिरी, ज्या पार्वती वहिनीची तसबीर तुम्ही चित्रवत पाहत होता ती तसबीर, या सर्व तसबिरी काढणाऱ्या माणसाचं नाव श्रीरंग रानडे. त्याला जर तुम्हाला भेटायचं असेल तर तिथे एक आरसा आहे, त्याच्या समोर जाऊन उभे राहा, तिथे तुम्हाला भेटेल.
काय संबंध असेल या सगळ्यांचा एकमेकांशी? महादेव आणि आदी यांचा संदर्भ जोडला जाऊ शकतो. शुभ्रा आणि पार्वतीचा संदर्भही जोडला जातोय. प्रश्न आहे प्रथमेश, मनीषा आणि गोदा. जर मनीषाच्या मृत्यूमध्ये सुलेखाला जबाबदार धरलं आणि जर मनीषाचा पुनर्जन्म प्रथमेश असेल, याचा अर्थ काय? प्रथमेश मनीषा. म्हणजेच मनीषा गोदा म्हणजे प्रथमेश गोदा. प्रथमेश गोदाचा दुसरा पुनर्जन्म आहे. आणि जर मनीषा असताना तिचं सुलेखाशी वैर, सुलेखाचं वैर असू शकतं ज्यामुळे मनीषा गेली, तर गोदा असलेल्या प्रथमेशचं सुलेखाशी वैर असणं स्वाभाविक आहे. आणि जर तसं असेल तर या जन्मात हेच वैर असू शकतं. प्रथमेश सुलेखा. यस, संबंध लागला. या जन्मातला संबंध लागला. प्रथमेश आणि सुलेखा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, प्रथमेश मनीषा आणि मनीषा गोदा असेल तर मग सुलेखा कोण? मनीषाची मैत्रीण गोदाची कोण? काय आणि कसलं वैर? प्रथमेशने त्याची उत्तरं चित्रातून दिली. आता तुला उत्तर द्यायची आहेत. सुलेखा. सुलेखा. निखिल, अरे काय झालंय? प्रिया, मला जे काही कळतंय, जे वाटतंय, ते जर ते खरं असेल ना, आय स्वेअर मी जीव घेईन तिचा. कोणाचा? सुलेखाचा? हे बघ, असं काय कळलंय तुला तिच्याबद्दल निखिल? अगं, अनेक आयुष्य उद्ध्वस्त केलेत तिने, अनेक. फक्त माझ्याकडे काही पुरावा नाहीये ग. सगळे नुसते अंदाज आहेत. या सुलेखाला कुठेतरी जायचं आणि मला जावं लागणार आहे तिच्या बरोबर. मग अगं, कसा जाऊ मी? आय जस्ट कांट स्टँड. निखिल, मला काय वाटतं की तू जा तिच्या बरोबर. कारण बघ ना, तू जर काही वेगळं वागलास ना तर तिला संशय येईल. त्यापेक्षा जस्ट बी नॉर्मल, म्हणजे तिला काही कळणार नाही. ओके? आणि मग मी आता आल्यावर आपण भेटूया आणि मग ठरवूया काय करायचं. हां, काय झालं? काय झालं? काय झालं प्रिया? मला सांग, काय झालं?
बोल बोल ना मम्मा. निखिल 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 निखिलचं काय झालं? सांग मला निखिलचं काय झालं? बरं मी उद्या परवात परत सुलेखाला फोन करते. ती हो म्हणाली तर परत भेटेन तिला. लेट्स सी अजून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते का. तिला जर त्या मूर्तीबद्दल माहिती हवी असेल ना तर तीच तुला फोन करेल बघ. प्रिया इट्स वर्किंग. इट्स ऍक्च्युली वर्किंग. मला वाटलेलं सुलेखा मला इग्नोर करते पण तिने मला स्वतःहून फोन केला आणि भेटायला बोलवलं. पुढे मग तिने लगेच मूर्तीचा विषय काढला. मग मी तिला विचारलं की तुला या सगळ्यात इंटरेस्ट आहे का तर तिने मला काही धड उत्तर नाही दिलं. उद्या 11 वाजता मी सुलेखा बरोबर तिचं घर बघायला जाते. बघूया वाघिणीची गुफा कशी येते. वाघीण नाही नागिण आहे ती. नागिण. आणि असल्या नागिणीला ठेचायलाच हवं. तेही करू आपण. हे सगळं शिप्रा कुठे आहे? या माझ्या बरोबर. निखिल, बाळ आणि क्षिप्रा या तिघांच्या मृत्यूच्या बाबतीत एकच गोष्ट दिसते. ज्यांनी ज्यांनी तिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं आपण पाहिलंच आहे. आजोबा काय झालंय बाहुली? मला जरा बोलायचं होतं. मी तुला कधी नाही म्हटलंय का? बोल. आजोबा आता सुलेखा ज्या प्रकारे वागतेय काहीतरी नक्की घडणार आहे. काहीतरी म्हणजे? आजोबा मम्मा मला असं म्हणाल्या होत्या की सुलेखाला कोणीही शब्दात किंवा कसंही पकडलेलं अडकवलेलं आवडत नाही. त्यानंतरचा तिचा प्रतिकार हा नेहमी जीवघेणाच ठरलाय. तुला नेमकी कसली भीती वाटते बाहुली? आजोबा निखिल जायच्या आधी तो सुलेखाच्याच मागावर होता. तिच्याविषयीच माहिती मिळवत होता. ती त्याने मिळवली सुद्धा आणि तो गेला. क्षिप्राच्या बाबतीत सुद्धा असंच घडलंय. आजोबा आता ज्या वेगाने घटना घडतायत त्यावरून विक्रांत भोसले एकदा सुलेखापर्यंत पोहोचलेत. दादा सुद्धा तिच्याशी रोखठोकपणे बोललाय. ती हर्ट झालीच असेल ना आजोबा? शुभ्राने पण तिला बरंच ठणकावलंय असं ऐकलं मी. हो आणि मी तिच्या मागावर आहे हे तिला माहितीच आहे. विक्रांत भोसले, आदिनाथ, शुभ्रा आणि तू, तुम्हा चौघांपेक्षाही सुलेखाच्या जास्त जवळ कोण पोचला असेल तर तो आहे प्रथमेश. प्रथमेश? प्रथमेशने तिचं बालपण जाणलं आहे आणि कदाचित गतजन्मही. काय सांगताय आजोबा? कधी कधी माणसांना भेटल्यानंतर, ओळखीनंतरही त्यांना आपण ओळखू शकत नाही. पण प्रथमेशने सुलेखाला पहिल्याच भेटीत ओळखलं असावं. नाही तर त्याने तिच्यावर
हल्ला केला नसता. आजोबा, हे सुलेखाला माहिती असेल? तिला कसं ठाऊक असणार? हाच प्रश्न मला निखिलच्या वेळी सुद्धा पडला होता. सुलेखाला कसं कळलं की तो कुठे गेला, काय करण्यासाठी गेला? पण तरी त्याने आपले प्राण गमावलेच ना. नाही, सुलेखाला प्रथमेश संबंधी काही माहीत असेल असं मला वाटत नाही. आजोबा, कुसुमात्या अजूनही सुलेखाच्या संपर्कात आहे. आपल्या घरात घडणाऱ्या घटना तिच्यापर्यंत पोहोचतात. कुसुमात्याला जर प्रथमेशच्या बाबतीत काय चाललंय हे जर कळलं तर ते सुलेखापर्यंत पोहोचायला कितीसा वेळ लागणार आहे? कुठलाही अडथळा न येता जर प्रथमेश सुलेखाच्या जास्त जवळ जाऊ शकला तर आपल्याला सुलेखाच्या भूतकाळाविषयी अधिक माहिती मिळू शकेल. कारण सुलेखाच्या संदर्भातला तोच एक असा दुवा आहे जो सुलेखाच्या भूतकाळापर्यंत जाऊ शकतो. प्रथमेशला आपल्याला जपायला हवं. बाहुली, तू उद्या सकाळी चंदूला फोन कर. मला भेटायला सांग त्याला. प्रथमेशला जपायला हवं. श्रीराम श्रीराम. बोल प्रिया. कुठे आहात? म्हणजे आज आय एम सॉरी. कशाबद्दल? खरं तर मला काल राग आला होता तुमचा. मी सुलेखाच्या मागे लागू नकोस हे सांगितलं म्हणून. पण बरोबर आहे तुमचं म्हणणं. नको लागूया आपण तिच्या मागे. आपण? हो. म्हणजे? तुम्हीच म्हणाला होतात ना, पोलिसांचं काम पोलिसांना करू दे. हो, मग पोलीस पोलिसांचं काम करतातच आहेत प्रिया. मग मी तेच म्हणतेय, पोलिसांचं काम इतर पोलिसांना करू दे. विक्रांत भोसलेच कशाला? प्रिया, सुलेखाच्या मागे जाऊ नकोस असं मला सांगण्याचं कारण? कारण म्हणजे कारण ॲक्च्युली माझी काळजी वाटते, हो की नाही? हो. मग काळजी करण्याचा हक्क फक्त तुम्हालाच आहे, मला नाही. मम्मा मला म्हणाल्या होत्या की सुलेखाला जो कोणी अडकवतो त्याचं काही खरं नसतं. नका पकडू तुम्ही तिला. आता आपण दुसरा काहीतरी विचार करूया ना. दुसऱ्या पद्धतीने म्हणजे? तुम्ही मला जे चित्र ईमेल केलं होतं त्या मूर्तीचं, त्याविषयी अधिक माहिती देणारा माणूस लवकरच भारतात येते. क्षिप्राचे बाबा. कधी येतात ते? पुढच्या काही दिवसात. अच्छा. पण मग त्यांच्याकडनं आपल्याला काय माहिती मिळू शकते? क्षिप्राने आपल्याला जितकी माहिती दिली त्यापेक्षा थोडी जास्त माहिती ते आपल्याला नक्कीच देऊ शकतील. इज इट? दिस साउंड्स इंटरेस्टिंग. मग आता गेली सुलेखा मनातून? हां, जाऊ देती तशीच. प्रिया, आणि एक प्रॉमिस. आणखीन एक प्रॉमिस. सुलेखा संबंधी कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी मला सांगायचं. ऑलराईट. बाय. बाय.